नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या प्रोफेशनल सोशल वर्क या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत व्यावसायिक आणि ऐच्छिक समाजकार्यामध्ये अंतर्दर्शन, इंटरफेस बिटवीन प्रोफेशनल अँड व्हॉलंटरी सोशल वर्क। तर चला वळूया आपण आजच्या आपल्या भागाकडे। व्यावसायिक आणि ऐच्छिक समाजकार्यामध्ये अंतर्दर्शन स्पष्ट करा असा 20 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो, किंवा टिपणे लिहा किंवा टिपा लिहा। हे 5 मार्काकरिता व्यावसायिक आणि ऐच्छिक समाजकार्यामध्ये साम्य दाखवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। तर भारतात समाजसेवा ही संकल्पना अत्यंत प्राचीन काळापासून चालू होती। त्याकाळी समाजात असणाऱ्या संस्थांमार्फत समाजसेवेचे कार्य केले जात होते। बदलत्या परिस्थितीतील नवीन समस्या जाणू लागल्या व ह्या समस्या सोडवण्याचे कार्य संस्थांमार्फत होणे कठीण होऊ लागले होते। त्यामुळे समस्या अधिक क्लिष्ट होऊ लागल्या, किचकट होऊ लागल्या। अशावेळी समाजाला समजून घेणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता भासू लागली होती। या समस्यांची उत्तरे शोधणारी व्यक्ती म्हणजे समाजकार्यकर्ता। त्यांना समाजाकरिता कार्य करणारी व्यक्ती म्हणून संबोधले जात होते। समस्या सोडवण्याकरिता विशिष्ट ज्ञानाची व कौशल्याची आवश्यकता भासू लागली। त्यामुळे समाजाचा अभ्यास करून समाजात निर्माण होणाऱ्या समस्यांचे अध्ययन शास्त्रीय पद्धतीने व्हावे असे जाणवू लागले। विशिष्ट अध्ययनाच्या आधारे समस्यांचा अभ्यास करून समस्या सोडविण्याकरिता विशेष कौशल्य व तंत्रे विकसित होऊ लागली। यातून समाजकार्याच्या विशेष तत्त्वज्ञानाचा व तंत्रांचा विकास होऊ लागला। समाजकार्याच्या एका व्यावसायिक प्रशिक्षणाला सुरुवात सन 1936 मध्ये सर दोराबजी टाटा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस नावाची संस्था स्थापन केली होती। या काळाच्या गरजेनुसार समाजकार्याची एक व्यवसाय म्हणून निर्मिती झाली। असे असले तरीही ऐच्छिक समाजकार्याची समाजकार्याला गरज असल्याचे निदर्शनास येऊ लागले। व्यावसायिक समाजकार्य व ऐच्छिक समाजकार्य या दोन्ही कार्यांतर्गत समाजात असलेल्या समस्या, व्यक्ती, गट व समुदायाच्या समस्या सोडवून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात होता। असे असले तरी दोन्ही कार्य व त्यांच्या कार्यपद्धतीत खूप फरक आहेत। सर्वप्रथम आपण बघूया व्यावसायिक समाजकार्य व ऐच्छिक समाजकार्य यामधील साम्य म्हणजे सारखेपणा। व्यावसायिक आणि ऐच्छिक समाजकार्यकर्त्याचे व्यक्तिमत्व समाजाला पूरक असे असतात। दोन्ही कार्यकर्त्यात मदत करण्याची प्रबल इच्छा तसेच उत्स्फूर्तता, पुढाकार, माणसाबद्दल कळकळ, प्रेम असते। दोन्ही समाजकार्यात गरजूंच्या गरजा व समस्याबद्दल संवेदनशीलता असते, तसेच त्यात सेवेला मानसिक आधार असते। दोन्ही कार्यात अमाननीय कामाला बाधा आणला जातो। दोन्ही कार्यात कष्ट, मेहनत करण्याची तयारी असते। दोन्ही कार्यात साधने एकत्र करणे व साधनांचा उपयोग करण्यात येत असतो। दोन्ही कार्यात तळागाळापर्यंत सेवा पोहोचविणारा कार्यकर्ता हा सेवेचे स्वरूप व परिणाम ठरविणारा प्रमुख घटक असतो। दोन्ही कार्ये संस्थेच्या माध्यमातून किंवा संस्थेद्वारा केले जात असते। दोन्ही कार्यात मदत केली जाते। मदतीचे काही मार्ग समान असतात, उदाहरणार्थ आर्थिक मदत सेवा, साधनांची उपलब्धता इत्यादी। सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यात विविध गुणांची आवश्यकता असते। समाजातल्या सेवेपर्यंत येणे व त्याचबरोबर सेवेने समाजापर्यंत जाणे, अनौपचारिक स्वरूपात सेवा देणे या बाबी दोन्ही प्रकारच्या समाजकार्यात आढळून येतात। म्हणजेच काही अंशी कामे करणाऱ्या पद्धतीत व बऱ्याच अंशी कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या क्षमता आणि विचार हे दोन्ही प्रकारच्या समाजकार्यात साम्य आहेत। अशा प्रकारे व्यावसायिक समाजकार्य व ऐच्छिक समाजकार्य यामध्ये सारखेपणा दिसून येतो। त्यानंतर आपण बघूया फरक, व्यावसायिक आणि ऐच्छिक समाजकार्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघूया।
व्यावसायिक समाजकार्य व ऐच्छिक समाजकार्य ही दोन्ही प्रकारची कार्य परस्परांपासून वेगळी आहेत. दोन्ही कार्याची उद्दिष्टे समान असली तरी कार्यपद्धतीत भिन्नता आढळून येत असते. व्यक्ती, समूह व समुदायाला त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करण्याची पद्धत ही दोन्ही भिन्न आहेत. दोन्ही कार्याला स्वतंत्र अस्तित्व आहेत. असे असले तरी दोन्ही कार्याची गरज समाजाला आहेच. व्यावसायिक समाजकार्यात मानवाला मदत देताना दया, करुणा या भावनेच्या जागी माणूस हा आदरपूर्वक तसेच मानवतेच्या भावनेने मदत दिली जात असते. तर ऐच्छिक समाजकार्य मानवी दृष्टिकोनातून दया, धर्म अशा मूळ भावनांच्या प्रभावातून केले जात असते. व्यावसायिक समाजकार्य करताना कार्यकर्ता विशिष्ट विचाराने व दृष्टिकोनातून हे कार्य करीत असताना समाज, गट व व्यक्ती स्वयंपूर्ण व्हावी ही अपेक्षा कार्यकर्त्याची असते. कार्य करीत असताना कार्यकर्त्यांचा उद्देश निश्चित असतो. कार्याबद्दलचे विचार वैशिष्ट्यपूर्ण असतात, परंतु ऐच्छिक समाजकार्यात सेवार्थीला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले जात नाही. गरजू व्यक्तीला सन्माननीय मानणारे, सक्षम मानणारे विचार नसतात व गरजूच्या ठिकाणी परमात्मा आहे या विचाराने सेवा दिली जात असते. अर्थात परमात्म्याच्या भावनेतून सेवा दिली जाते. म्हणजेच सेवा देण्यामागील विचार वेगळे वेगळे असतात. ऐच्छिक समाजकार्य पद्धती वैयक्तिक, धार्मिक, सामाजिक स्वरूपाची कामे करणे असा असतो. त्यामागील मुख्य उद्देश पुण्य प्राप्त करणे, प्रसिद्धी मिळवणे, सन्मान प्राप्त करणे व केलेले पाप दूर होतील असा असतो. तर व्यावसायिक समाजकार्याचा एकमेव उद्देश सेवार्थीचे कल्याण करणे हा असतो. मदत करण्याकरिता व्यावसायिक समाजकार्यात विशिष्ट पद्धतीचा अवलंब केला जातो. मदत करण्याची प्रक्रिया विशिष्ट पद्धतीने केली जाते. मदतीकरिता विविध मार्गांचा अवलंब केला जातो. हे मार्ग शास्त्रीय स्वरूपाचे असतात. ऐच्छिक समाजकार्यात मार्गापेक्षा मदतीला महत्त्व असते. मदत करण्याची पद्धत ही व्यक्तिपरत्वे, संस्थेपरत्वे बदलत असते. त्यानंतर व्यावसायिक समाजकार्यात मदतीचा परिणाम हा कायमस्वरूपी व्हावा हा प्रमुख उद्देश असतो. ऐच्छिक समाजकार्यात तात्काळ गरज पूर्ण करणे हे महत्त्वाचा उद्देश असतो. त्यानंतर व्यावसायिक समाजकार्यात विषय, दृष्टिकोन, नातेसंबंध यावर होणारा परिणाम कायमस्वरूपी असतात व ऐच्छिक समाजकार्यात गरजूंची, समाजाचे विचार व दृष्टिकोनात होणारे परिणाम हे कायमस्वरूपी होणारे नसतात. व्यावसायिक समाजकार्याची वागणे सिद्धांतानुसार व तत्वानुसार असतेच असे नाही. व्यावसायिक समाजकार्याची उद्दिष्टे साध्य होण्यासाठी कार्यकर्ता दीर्घकाळ काम करीत असतो व ऐच्छिक समाजकार्यात या तुलनेत अल्पकाळातच काम करत असते. व्यावसायिक समाजकार्यात सहसंबंध अतिशय महत्त्वाचे असतात. ऐच्छिक समाजकार्यात संबंधित स्वरूप सामान्य सामाजिक असतात. व्यावसायिक समाजकार्यात केलेल्या कामाचे मूल्यांकन करणे हा अत्यंत अनिवार्य भाग आहे. परंतु ऐच्छिक समाजकार्यात सहभाग महत्त्वपूर्ण असतोच असे नाही. व्यावसायिक समाजकार्यात विशिष्ट पद्धतीने काम व विशिष्ट प्रकारची वागणूक ठेवण्याकरिता कौशल्याची व क्षमतांची गरज कार्यकर्त्याला असते. परंतु ऐच्छिक समाजकार्यात समस्याग्रस्त व्यक्तीला, मदतीची आवश्यकता असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही पद्धतीची मदत केल्यास त्याची समस्या सोडविण्यास त्याला मदत होईल याची जाणीव नसते. व्यावसायिक समाजकार्यात समाजकार्यकर्ता समस्याग्रस्त व्यक्तीसोबत
असतो. ऐच्छिक समाजकार्यात समाजकार्यकर्त्याची समस्या सुटेपर्यंत अशिलासोबत नसतो. व्यावसायिक समाजकार्यात समस्याची कारणे व परिणाम शोधणे, कारणे दूर करण्याकरिता मदत करणे, समाजकार्य करता समाजकार्यात दिसणाऱ्या समस्यांपेक्षा समस्येचे मूळ व समस्येची गरज याकडे आपले लक्ष केंद्रित करत असतो. ऐच्छिक समाजकार्यात कार्यकर्ता हा मूळ कारणांपेक्षा दिसणाऱ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात यात प्रतिबंधात्मक कार्यापेक्षा उपचारात्मक कार्य केले जात असते. व्यावसायिक समाजकार्यात आचारसंहितेला व मान्यतांना विशेष महत्त्व दिले जाते, ज्यामुळे कार्यकर्ता व्यक्तीचे महत्त्व, स्वयंनिर्णय व सहभाग इत्यादीबाबत ज्ञान उपलब्ध होते. अर्थात व्यावसायिक समाजकार्यात वैशिष्ट्यपूर्ण असल्याकारणाने केलेल्या कामाचे परिणाम कायम स्वरूपाचे व मूलभूत स्वरूपाचे होतात. तर ऐच्छिक समाजकार्यामध्ये या सर्व गोष्टी, स्थान, परिणाम बाबी निदर्शनास येत नाहीत. व्यावसायिक समाजकार्याला सिद्धांताचे मार्गदर्शन असते, म्हणून त्याची कार्यपद्धती आधारलेली असते. अर्थात कार्यकर्ता व्यक्तीचा आदर, सहभाग, तिच्यातील क्षमतांचा विकास केला जातो. तिला स्वावलंबी व स्वतंत्र केले जाते. व्यक्तीला दिल्या गेलेली मदत ही व्यक्तीची गरज पूर्ण करण्यापेक्षा गरज पूर्ण करण्याची शक्ती, समस्या दूर करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण केली जाते. तसेच गरज पूर्ण कशा करायच्या, समस्या कशा सोडवायच्या, क्षमतांचा विकास कसा करायचा या सर्व बाबी शिकून विकसित व सक्षम होतो. तर ऐच्छिक समाजकार्यात सिद्धांताचे मार्गदर्शन नसते व त्याची कार्यपद्धती ही सिद्धांतावर आधारित नसते. त्यामुळे स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्यात व्यक्ती, गट किंवा समुदाय विकसित होऊ शकत नाही. व्यावसायिक समाजकार्य हे असे कार्य आहे ज्या अंतर्गत सेवा देण्यात येणाऱ्या व्यक्ती, गट व समुदाय यांना दिली जाणारी माहिती किंवा मदत व होणारा परिणाम हा कायमस्वरूपी असतो. ऐच्छिक सेवेचा परिणाम हा कायमस्वरूपी नसतो. व्यावसायिक समाजकार्य सातत्याने केले जाते, त्यांचे मूल्यांकन करण्यास महत्त्व देत नाही. यावरून असे निदर्शनास येते की व्यावसायिक समाजकार्य हे विशिष्ट प्रकारचे कार्य असून ते शास्त्रीय ज्ञान, शास्त्रीय पद्धती, विशिष्ट कौशल्यांचा उपयोग करून कार्य करण्यात येते. असे असले तरी समाजाचे ऐच्छिक समाजकार्यात माध्यमातून समाजात दिली जाणारी सेवा ही देखील एक महत्त्वपूर्ण सेवा कार्य आहे. ऐच्छिक समाजकार्य, व्यावसायिक समाजकार्य एकमेकांच्या मदतीने एकमेकांचा विकास करणारे कार्य आहेत व दोन्ही कार्य परस्परांपूरक असून दोन्ही कार्यांचे समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अशा प्रकारे आज आपण व्यावसायिक आणि ऐच्छिक समाजकार्यातील अंतर बघितलेले आहे, साम्य बघितलेले आहे आणि फरक बघितलेला आहे. आय होप की तुम्हा सगळ्यांना हा लेसन नक्की आवडला असेल. तर आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तरीही आपल्या प्रोफेशनल सोशल वर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.